नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी भूगोल या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, देशाच्या पूर्व किनारपट्टीस काय म्हणतात? तर पूर्व किनारपट्टीस म्हटलं जातं कोरोमंडल। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण पूर्व किनारा, ज्यामध्ये तामिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांची किनारपट्टी येते, त्यास कोरोमंडल म्हणतो आपण। पुढे, एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे? जी रेखावृत्त आहेत, रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या गोलावरील उत्तर दक्षिण ध्रुवांमधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या जी वर्तुळ रेषा आहे त्याला रेखावृत्त म्हणतो आपण। तर त्यांची संख्या आहे एकूण 360। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। सर्व रेखावृत्तांची लांबी सारखी असते। काल्पनिक रेषा आहे ती पृथ्वीवरील। पुढे, महाराष्ट्राचे वनक्षेत्र देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या किती टक्के आहेत? जंगलाचे जे प्रमाण आहे महाराष्ट्रात ते देशाच्या किती टक्के आहेत? ते आहेत 8%। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जंगले असणारा विभाग कोणता आहे? तर नागपूर विभाग आहे। आणि या उलट सर्वात कमी जंगलचे प्रमाण असणारा विभाग तर मराठवाडा विभाग। पुढे, अजिंठ्याच्या लेणी समूहात किती गुफा मंदिरे आहे? अजिंठा लेणी कुठे आलं मित्रांनो? ते आलं तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। अजिंठा लेणी जे की कोणत्या नदीवर आहेत? वाघूर नदी। त्यामध्ये किती लेणी समूह आहे, गुफा मंदिरे आहेत तिथे लेणी समूहात? तर तिथे आहे एकूण 30 गुफा मंदिरे आहेत। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, सातपुडा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ते आहे आपला होशंगाबाद। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मध्य प्रदेशाचा जिल्हा आहे तो होशंगाबाद। आणि मित्रांनो, होशंगाबाद येथे चलनी नोटांचा कारखाना देखील आहे। पुढे, उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? उत्तर गोलार्ध म्हणजे मित्रांनो काय आलं ते? उत्तर गोलार्ध म्हणजे पृथ्वीचा अर्धा भाग जो विषुववृत्ताचा उत्तरेकडे आहे, त्या भागाला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो। तर त्यामध्ये सर्वात लहान दिवस, छोटा दिवस कोणता असतो तर तो असतो 22 डिसेंबर। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, लहान दिवस अर्थात ज्या दिवशी सूर्य अधिक दक्षिणेकडे असतो तो दिवस असतो सर्वात लहान दिवस। पुढे, डॅश प्रकारच्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वाधिक असतो? कोणती मृदा आहे मित्रांनो ते ज्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण असते सर्वाधिक? तर ती आहे आपली जांभी मृदा। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। जे की आपल्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोकणात दक्षिणेकडे। कोणते जिल्हे आले ते? तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुढे, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कोणत्या साली लागू झाला? तर तो कोणत्या साली लागू झाला? तर 1974 साली। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, ही जे कायदा आहे, अधिनियम आहे जलप्रदूषण व प्रतिबंध नियंत्रण, ती जलकुंभाची स्वच्छता राखणे हा त्या कायद्याचा एक मुख्य उद्देश आहे। पुढे, झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या कोणत्या नदीच्या उपनदी आहेत? भारतातले नदी आहेत ते उपनदी आहेत। तर कोणत्या नद्याच्या? तर ते आहे सिंधू नदी। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। सिंधू नदी मित्रांनो तिबेटमध्ये उगम पावते। तिबेटमधून भारत आणि पाकिस्तान अशा या 3 देशातून ते वाहते। पुढे, पश्चिम बंगाल व बांगलादेशमध्ये पसरलेला त्रिभुज प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? त्रिभुज प्रदेश अर्थात मित्रांनो त्रिकोणी प्रदेश, ज्यामध्ये नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तो तयार झालेला असतो प्रदेश। तर तो कोणत्या नावाने ओळखला जातो? पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये पसरलेला गंगा ब्रह्मपुत्रेचा तो त्रिभुज प्रदेश आहे। तर त्याला ओळखलं जातं सुंदरबन या नावाने। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। तिथे खारफुटीचे वन आढळतात सुंदरबन या परिसरात। पुढे,
जगप्रसिद्ध नायगारा नदीवरील नायगारा धबधबा कोणत्या खंडात आहे? नायगारा नदीवरील नायगारा धबधबा तर तो आहे उत्तर अमेरिका या खंडामध्ये. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा जो धबधबा आहे नायगारा धबधबा हा अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या सरहद्दीवर ते आहे धबधबा. पुढे, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? सतलज नदी, जे की सिंधू नदीची उपनदी आहे सतलज नदी, तर त्याच्या धरणाच्या जलाशयाचे नाव काय? मित्रांनो, धरणाचं पहिले नाव काय आहे त्याचं? सतलज नदीवरील धरण, तर त्याचं नाव आहे भाकरा नांगल धरण. तर त्याचं जलाशयास म्हटलं जातं गोविंद सागर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे जे धरण आहे ते हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे, बिलासपूर जिल्हा, भाकरा गाव. पुढे, भारताच्या एकूण 7,517 किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी महाराष्ट्राला किती समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? भारताचा जो किनारपट्टी आहे, ज्याला समुद्र लाभलेला आहे ती किनारपट्टी बॉर्डर वगळता, त्याची एकूण लांबी आहे 7,517. त्यापैकी महाराष्ट्राचा जो कोकण विभाग आहे त्याला ती लाभलेली आहे किनारपट्टी, त्याची आहे एकूण लांबी 720 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, उटी कोणत्या पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे? थंड हवेचं नाव आहे ते, ठिकाणाचं नाव आहे उटी. तर ते कुठे आहे ते, कोणत्या पर्वतरांगेमध्ये? तर ते आहे निलगिरी पर्वत. तामिळनाडूमध्ये आहे ते निलगिरी पर्वत, ज्याचं सर्वात उंच ते ठिकाण आहे, थंड हवेचे ठिकाण उटी. पुढे, जगात सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता? अणुऊर्जा अर्थात न्यूक्लिअर पॉवर, तर तो आहे जगातील सर्वाधिक उत्पादन करणारा देश अमेरिका. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? फळांचे गाव तर ते आहे धुमाळवाडी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. सातारा जिल्ह्यामधील धुमाळवाडी. मित्रांनो, कृषी विभागाने ते नाव घोषित केलेलं आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी म्हणून. पुढे, पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून कोणाला ओळखले जाते? पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ते ओळखले जाते ॲमेझॉन जंगल. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, ॲमेझॉन जंगल हे कोणत्या खंडामध्ये आलं? तर ते आलं दक्षिण अमेरिका खंड. पुढे, अंदमान व निकोबार द्वीपसमूह कोणत्या चॅनलद्वारे वेगळे झाले आहेत? तर ते कोणत्या चॅनलमुळे? तर ते आहे 10 डिग्री चॅनल. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा डिग्री चॅनल म्हणजे एक जलमार्ग आहे, समुद्रातील एक जलमार्ग आहे, त्याला अक्षांशावर ते नाव दिलेलं आहे 10 डिग्री चॅनल, ज्यामुळे अंदमान व निकोबार द्वीपसमूह वेगळे झालेले आहेत. पुढे, रिव्हर मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? रिव्हर मॅन अर्थात नदी पुरुष, भारताचा नदी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखले जाते रमणकांत. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे राजेंद्र सिंह आहे ते भारताचे जलपुरुष आहेत. पुढे, सागरी वस्तू निर्यात संस्था कोठे आहे? तर ती आहे आपलं कोचीन येथे. कोचीन कुठे आले मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये? तर ते आहे केरळ राज्य. भारतीय द्वीपकल्पाचे सागरी प्रवेशद्वारही म्हणतो आपण त्याला, कोचीनला. पुढे, भारतातील सर्वात प्राचीन नदी कोणती? सर्वात जुनी नदी, प्राचीन नदी, तर ती आहे आपली सिंधू नदी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. ज्याचा उगम मित्रांनो कुठे होतो? तर तिबेटमधील मानस सरोवर येथे सिंधू नदीचा उगम. पुढचा प्रश्न, जागृत ज्वालामुखी माउंट ॲटेना कोठे आहे? ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे ते, जागृत ज्वालामुखी माउंट ॲटेना नाव आहे त्याचं. तर ते कोणत्या देशामध्ये आहे? तर ते आहे इटली या देशामध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. युरोप खंडातील देश आहे तो इटली. पुढे,
बर्मुडा ट्रायंगल कोणत्या महासागरात आहे? बर्मुडा ट्रायंगल एक त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो, तो महासागरामधला. तर ते कोणत्या महासागरात आहे? तर ते आहे अटलांटिक महासागर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. असं त्रिकोणासारखं त्याचा आकार आहे. बर्मुडा त्रिकोणही म्हणतो त्याला आपण. पुढे, महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. कोणकोणते आहे मित्रांनो? तर त्यामध्ये आहे पहिला मेळघाट, दुसरा आहे ताडोबा, तिसरा आहे सह्याद्री, आणखी चौथा आहे नवेगाव नागझिरा प्रकल्प आणि 5वा आहे बोर व्याघ्र प्रकल्प जो की सर्वात लहान आहे आणि 6वा पेंच व्याघ्र प्रकल्प. असे एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये. पुढे शेवटचा प्रश्न, पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत प्रकल्प आपल्याला तर माहीत आहे, हे तर रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे, पण तालुका विचारलेला आहे तर तालुका आहे चिपळूण. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर आधारित, जे की तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.